आज इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अंडर जे सर्व जिल्हे येतात त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तसेच या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद पंचायत समिती यांचे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक येथे आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या 243 कलमाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घेण्याचं पॉवर देण्यात आलेले आहे आणि रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे ही इलेक्शन आहे ते इलेक्शन टाइम बाउंड आपल्याला कंडक्ट करायचं आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्याचा कालावधी हे इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी दिला। त्या अनुषंगाने आजची जी आढावा बैठक आहे यामध्ये बेसिकली जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदार यादी ची तयारी, मतदार यादी विभाजनाचं प्लॅनिंग, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आहे मतदान केंद्राची संख्या निश्चित करणे आणि मतदान यंत्र आणि इतर निवडणूक साहित्यांचा आढावा घेणे आणि यामध्ये सर्व मतदान केंद्र आणि याच्यामध्ये ॲडिशनल जे मतदान केंद्र आयडेंटिफाय झाले आहेत त्याच्यामध्ये आवश्यक सोयी सुविधा आहेत किंवा कसे याचा आणि या इलेक्शनसाठी आवश्यक असलेले रिटर्निंग ऑफिसर, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर यांचा सुद्धा आढावा इथे घेण्यात आला। त्या अनुषंगाने इतर अनुषंगिक मुद्दे जसं वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन यांचा सुद्धा आढावा आज इथे घेण्यात आलेला आहे। यामध्ये एकूण संपूर्ण विभागामध्ये जे ग्रामीण आणि शहरी एकूण मिळून 50,45,000 इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण जे मतदान केंद्राची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे टेंटेटिव्हली ती 4,982 इतकी मतदान केंद्राची संख्या निश्चित केलेली आहे आणि त्यामध्ये लागलेले जे लागण्यात आवश्यक असणारे कंट्रोल युनिट 8,705 कंट्रोल युनिट आणि 17,813 बॅलेट युनिट इतकी या इलेक्शनसाठी लागणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळाचं सुद्धा आढावा इथे